नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा रहस्यमयी कथेचा वेध घेणार आहोत ज्याने अलीकडेच विज्ञानाच्या जगात अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. जरा विचार करा, गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ ज्या गणितावर आणि सिद्धांतांवर आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया उभा आहे ते सर्व एका रात्रीत चुकीचं ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. आणि हे सगळं कशामुळे? तर एका अतिशय लहानशा कणामुळे. या कणाने पदार्थांच्या निर्मितीबाबतच्या आपला सर्वात मूलभूत समजुतीलाच थेट आव्हान दिलं होतं. कित्येक दशकांची भौतिकशास्त्राची घडी आता विस्कटते की काय, अशीच काहीशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. तर मुख्य प्रश्न हा होता की आधुनिक भौतिकशास्त्र खरोखरच चुकीचं ठरत आहे का? काही काळापूर्वी जगभरातील भौतिक शास्त्रज्ञांमध्ये एक मोठी आणि अभूतपूर्व भीती निर्माण झाली होती. विश्वाचा डोलारा ज्या एका मूलभूत सिद्धांतावर उभा आहे तो सिद्धांत एका अनपेक्षित वर्तन करणाऱ्या कणामुळे कोलमडणार की काय, अशी दाट शंका व्यक्त केली जात होती. जर हे नियम खरोखरच चुकीचे ठरले असते तर गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळ टिकून असलेली आणि अनेक नोबेल विजेत्यांनी सिद्ध केलेली सगळी समीकरणं अक्षरशः कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याची वेळ आली असती. इतक्या वर्षांची वैज्ञानिक मेहनत एका क्षणात निरुपयोगी ठरणार का, हा अस्वस्थ करणारा प्रश्न संपूर्ण वैज्ञानिक समुदायाला रात्रंदिवस सतावत होता. पण मंडळी, थांबा, एक अतिशय मोठी आणि तितकीच दिलासादायक बातमी आहे. स्टँडर्ड मॉडेल अद्यापही अचूक आहे. होय, जगभरातील सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर्स यांनी एकत्र येऊन जेव्हा या गणिताची पुन्हा एकदा काटेकोरपणे तपासणी केली तेव्हा यातून एक नवा प्रकाश पडला. या प्रदीर्घ आणि अत्यंत गुंतागुंतीच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की आपला सध्याचा वैज्ञानिक पाया, म्हणजेच ज्याला स्टँडर्ड मॉडेल म्हटलं जातं, तो या अनपेक्षित आव्हानासमोर अगदी ठामपणे उभा आहे. कोणतीही भौतिकशास्त्राची घडी विस्कटलेली नाहीये. हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा संपूर्ण वैज्ञानिक जगताने जो काही सुटकेचा निश्वास टाकला तो खरोखरच अनुभवण्यासारखा होता. बरं, आता याच्या मुळाशी जाऊया. नक्की हे स्टँडर्ड मॉडेल म्हणजे काय? तर पदार्थांचे मूलभूत घटक आणि त्यांच्यातील आंतरक्रिया स्पष्ट करणारी ही एक सैद्धांतिक रचना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या विश्वाची एक प्रकारची ब्लूप्रिंटच आहे. याला तुम्ही 21व्या शतकातील आवर्त सारणी म्हणजेच पिरियॉडिक टेबल असंही म्हणू शकता. ही एक अशी परिपूर्ण रचना आहे जी विश्व ज्या मूलभूत घटकांपासून बनला आहे त्यांची ओळख करून देते. ते कण एकमेकांशी कसे जोडले जातात किंवा कशी आंतरक्रिया करतात हे अत्यंत अचूकपणे स्पष्ट करते. आपल्या आजूबाजूला दिसणारा प्रत्येक पदार्थ, तारे, ग्रह आणि अगदी आपलं स्वतःचं शरीर हे सर्व याच मॉडेलमधील नियमांनुसार तयार झालं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे विश्वाचं असं एक संविधान आहे ज्याच्या आधारे निसर्गाचा संपूर्ण कारभार चालतो. आता हे कण कसे विभागले आहेत ते पाहूया. विश्वातील हा अवाढव्य पसारा अतिशय सुबकपणे आयोजित केलेला आहे. मूलभूत कणांची प्रामुख्याने 2 मुख्य गटांत विभागणी केली जाते. पहिल्या गटात येतात क्वार्क्स, जे एकत्र येऊन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तयार करतात, आणि दुसऱ्या गटात येतात लेप्टॉन्स, ज्यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले इलेक्ट्रॉन आणि आपण आत्ताच ज्याचा उल्लेख केला तो म्युऑन यांचा समावेश होतो. हे खरोखरच किती आश्चर्यकारक आहे ना? अब्जावधी प्रकाशवर्षे पसरलेल्या आकाशगंगांपासून ते थेट आपल्या शरीरापर्यंत विश्वातील प्रत्येक गोष्ट या मोजक्याच मूलभूत विटांपासून बनलेली आहे. या 2 स्पष्ट आणि सोप्या श्रेणींमुळे विश्वातील अत्यंत गुंतागुंतीचा भौतिक गोंधळ अतिशय व्यवस्थितपणे समजायला मदत होते. आता हे सर्व मूलभूत कण पोकळीत असेच स्वतंत्रपणे किंवा निष्क्रिय अवस्थेत पडून नसतात. ते निसर्गाच्या 3 अत्यंत शक्तिशाली नियमांचं पालन करत एकमेकांशी सतत आंतरक्रिया करत असतात. या नियमांनाच मूलभूत बले म्हटलं जातं. यात प्रामुख्याने विद्युतचुंबकीय बल, प्रबळ अणुबल आणि क्षीण अणुबल यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, प्रबळ अणुबलाचाच विचार करा. हे एका वैश्विक डिंकासारखं म्हणजे कॉस्मिक ग्लूसारखं काम करतं, जे अणूच्या केंद्रकाला घट्ट बांधून ठेवतं. जर हे बल नसतं ना तर अणूंचं अस्तित्वच टिकलं नसतं. पर्यायाने संपूर्ण विश्व आणि अगदी आपलं शरीरही अक्षरशः विरघळून गेलं असतं. या 3 बलांमुळेच हे कण एकत्र राहतात आणि आपल्या सभोवतालच्या विश्वाचा अचूक आकार ठरवतात. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट अशी आहे की या मॉडेलमधून एक अतिशय महत्त्वाचा घटक वगळलेला आहे आणि तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. विचार करा, विश्वातील अवाढव्य आकाशगंगांना एकत्र बांधून ठेवणारी, ताऱ्यांवर आणि ग्रहांवर नियंत्रण ठेवणारी, एवढंच काय तर आपल्याला जमिनीवर खिळवून ठेवणारी गुरुत्वाकर्षण शक्ती या सूक्ष्म कणांच्या स्टँडर्ड मॉडेलच्या गणितात कुठेच बसत नाही. क्वांटम पातळीवर गुरुत्वाकर्षण नक्की कसं काम करतं हे स्पष्ट करण्यात हे मॉडेल अपयशी ठरतं. हे या मॉडेलचं एक मोठं वेगळेपण आहेच, पण सोबतच ती त्याची सर्वात मोठी मर्यादाही अत्यंत ठळकपणे स्पष्ट करतं.
चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं तयार होतं. प्रत्येक मूलभूत बल काम करण्यासाठी एका विशिष्ट वाहक कणाचा म्हणजेच बोसांचा वापर करतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. जसे मैदानात खेळाडू एकमेकांकडे चेंडू पास करून खेळ सुरू ठेवतात ना, अगदी तसंच हे बोसॉन कण बलांचे संदेशवाहक म्हणून एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करतात आणि विश्वाचा खेळ अव्याहतपणे सुरू ठेवतात. इथे विद्युत चुंबकीय बलाचा संदेश फोटॉन वाहून नेतो, प्रबळ बलाची जबाबदारी ग्लुऑन घेतो, तर क्षीण बल हे डब्ल्यू आणि झेड बोसॉन मार्फत वाहून नेलं जातं. या अदृश्य साखळीमुळेच आपल्या विश्वाचा अत्यंत नाजूक आणि अचूक समतोल राखला जातो. आणि इथेच आपल्या या रहस्यमयी कथेतील मुख्य संशयित प्रवेश करतो, तो म्हणजे म्यॉन. आता तुम्ही विचाराल, हा म्यॉन म्हणजे नक्की काय? तर हा आपल्या नेहमीच्या इलेक्ट्रॉनचा एक जड आणि थोडा लठ्ठ चुलत भाऊ आहे असं समजायला हरकत नाही. शास्त्रज्ञ जेव्हा अतिप्रचंड पार्टिकल ॲक्सिलरेटर्समध्ये या कणांचा अभ्यास करत होते, तेव्हा ते एका विशिष्ट गोष्टीचं मोजमाप करत होते. म्यॉन हे एका छोट्या चुंबकासारखे काम करतात आणि चुंबकीय क्षेत्रात ते एका विशिष्ट गतीने फिरतात किंवा डळमळतात. पण मोजमापात असं आढळून आलं की हे कण स्टँडर्ड मॉडेलने भाकीत केलेल्या गतीपेक्षा वेगळ्याच आणि जास्त वेगाने डळमळत आहेत. हे कण तसे अतिशय अस्थिर असतात, काही क्षणांसाठीच अस्तित्वात येतात आणि त्यांच्या याच अनपेक्षित डळमळीमुळे भौतिकशास्त्रात एवढं मोठं वादळ निर्माण झालं होतं. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीच्या काही प्रयोगांमधून असं वाटलं होतं की हे म्युऑन कण स्टँडर्ड मॉडेलच्या नियमांचं थेट उल्लंघन करत आहेत. या विसंगतीमुळे साहजिकच मोठा गोंधळ उडाला होता. पण त्यानंतर काय झालं? त्यानंतर लॅटिस QCD नावाच्या एका अत्यंत प्रगत आणि नवीन गणितीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला. जेव्हा जगातील सर्वोत्तम सुपर कम्प्युटर्सचा वापर करून या नव्या आणि अधिक अचूक गणिताच्या आधारे पुन्हा आकडेमोड करण्यात आली, तेव्हा खरोखरच एक चमत्कार घडला. हे सर्व नवीन निकाल स्टँडर्ड मॉडेलशी तंतोतंत जुळे. ज्या कणाच्या वागणुकीवर आपल्याला संशय होता, तो खऱ्या अर्थाने नियमातच वागत होता हे सिद्ध झालं. आणि हे इतका काळ चाललेलं गूढ शेवटी पूर्णपणे सुटलं. मित्रांनो, हा केवळ एका कणाचा विजय नाहीये, हा खऱ्या अर्थाने मानवी बुद्धिमत्तेचा विजय आहे. हे मॉडेल अशा मोठ्या आव्हानांसमोर टिकून राहणं हा संपूर्ण वैज्ञानिक समुदायासाठी एका ऐतिहासिक विजयासारखा आहे. कारण स्टँडर्ड मॉडेल हा आधुनिक भौतिकशास्त्राचा कणा आहे. विश्वातील गुंतागुंतीच्या पदार्थांची रचना कशी आहे हे ते अत्यंत अचूकपणे स्पष्ट करतं. आणि सर्वात मोठी गोष्ट सांगायची तर याच मॉडेलमुळे हिग्स बोझॉनसारख्या अत्यंत दुर्मिळ कणाचं अस्तित्व आपण आधीच भाकीत करून नंतर त्याचा शोध घेऊ शकलो. या मॉडेलचं महत्त्व आणि त्याची अचूकता खरोखर शब्दांत सांगण्यापलीकडची आहे. ती मानवाच्या विश्वाबद्दलच्या आकलनाचा सर्वात मोठा पुरावा आहे. तर आजच्या घडीला स्टँडर्ड मॉडेलने आपली विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे आणि ते अतिशय भक्कम आहे हे दाखवून दिलं आहे. पण वैज्ञानिक कुतूहल असं कधीच थांबत नसतं, बरोबर? गुरुत्वाकर्षणासारखे अनुत्तरित प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी यांसारखी मोठी रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत. त्यामुळे एक विचार नक्कीच मनात येतो की भविष्यातील असे कोणते नवे शोध लागतील जे स्टँडर्ड मॉडेलच्याही पलीकडचं आणि अजूनही अज्ञात असलेलं भौतिकशास्त्र जगासमोर आणतील. विज्ञानाची ही पुढील झेप नक्कीच अधिक उत्कंठावर्धक असणार आहे. तोपर्यंत तुमचे हे वैज्ञानिक कुतूहल असंच जागृत ठेवा.